नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. मी आज आपल्याला घटस्फोट न घेता वेगळे राहता येते का, म्हणजे नवरा बायकोमध्ये जर वाद झाला असेल तर ते वेगळे राहू शकता का, याबद्दल थोडक्यात आज महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपण पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन नीट ऐका. तर घटस्फोट न घेता पती पत्नी वेगळे राहू शकतात का, ते कायदेशीर आहे का, आणि बायकोचे हक्क काय सांगतात, नवऱ्यावर काही गुन्हा होतो का, सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण नीट बघा. अनेक लोक चुकीच्या माहितीमुळे अडचणीत येतात. ते कसं, तर घटस्फोट न घेता पती पत्नी वेगळे राहू शकतात हे पूर्णपणे कायदेशीर आहे. भारतीय कायद्यात वेगळ्या राहण्यासाठी घटस्फोट घेणे आवश्यक नाही. याला कायद्यात ज्युडिशियल सेपरेशन म्हणतात, म्हणजे दोन्ही वेगळे राहू शकतात. तर ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे काय ते पण आपण आता बघूयात. जर पती पत्नीमध्ये कायदेशीररित्या वेगळे राहतात पण लग्न कायम असते, हे गोष्टी जर होत असतील तर ते थोड्या दिवसासाठी किंवा काही वाद तुमचा असेल ते मिटण्यासाठी थोडे दिवस ते वेगळे राहू शकतात. दोघांमध्ये कोणीही पुन्हा लग्न करू शकत नाही. महत्त्वाचे कायदे कुठले ते बघूयात. हिंदू विवाह कायदा 1955 सेक्शन 10 नुसार, या सेक्शननुसार क्रूर वागणूक देणे, संशय घेणे, दारू पिणे, व्यसन करणे, भांडण करणे, मानसिक छळ करणे म्हणून वेगळे राहण्याची गरज पडते. त्या कारणावरून न्यायालय वेगळे राहण्याची परवानगी देते. कोर्टात न जाता वेगळे राहता येते का, तर होय. खूप लोक कोर्टात न जाता वेगळं राहतात, पण लक्षात ठेवा, तोंडी निर्णय घेणे धोकादायक आहे. लेखी करार म्हणजेच ॲग्रीमेंट करणे हे सुरक्षित असतं. केवळ तोंडी बोलून दोघांमध्ये संभाषण करून तुम्ही वेगळं राहू शकत नाही. ते दोघांच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. म्हणून मार्फतच तुम्ही ॲग्रीमेंट करूनच मग वेगळे राहिलं पाहिजे. लिगल सेपरेशन ॲग्रीमेंटमध्ये काय असावे, दोघंही वेगळे राहणार, खर्च कोण देणार, तसंच मुलांचा ताबा कोणाकडे असणार, भेटण्याचे अधिकार कोणते ते पण त्यात येणार, भांडण न करण्याचा तुम्ही करार करायचा आहे त्याच्यामध्ये. तसंच या गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये सगळ्या आल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी त्यात असाव्यात. हा करार नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर करता येतो. बायकोचे कायदेशीर हक्क कुठले आहेत, तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, नीट लक्ष देऊन ऐका. वेगळे राहत असेल तरी बायकोचे हक्क संपत नाही. CRPC सेक्शन 125 नुसार बायको पोटगी मागू शकते. हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 24 आणि 25 नुसार मेंटेनन्स आणि खर्च मागू शकते. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 नुसार सेपरेट रेसिडेन्स प्रोटेक्शन मेंटेनन्स ती मागू शकते. म्हणजेच नवऱ्याने बायकोला सोडून दिले तर तो कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. नवऱ्यावर गुन्हा होतो का, फक्त वेगळे राहिल्यामुळे गुन्हा होतो का, तर नाही. पण बायकोचा खर्च न दिल्यास गुन्हा होऊ शकतो. मानसिक आणि शारीरिक छळ केल्यास गुन्हा हा होऊ शकतो. तसेच जबरदस्ती घराबाहेर काढल्यास गुन्हा होऊ शकतो. सेक्शन 498A IPC डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट लागू होऊ शकतो नवऱ्याविरुद्ध. सगळ्यात तुम्हाला मी थोडक्यामध्ये घटस्फोट न घेता वेगळे राहण्याबद्दल ही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आता महत्त्वाचे टिप्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. थोडक्यात सांगायचं झालं तर घटस्फोट न घेता वेगळे राहता येते, ते कायदेशीर आहे, पण बायकोचे हक्क कायम राहतात. चुकीचा निर्णय घेतला तर ते केस त्याच्यावर होऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही योग्य तो वकिलांचा सल्ला नक्की घ्या. आणि थोडक्यात ही माहिती सांगितलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, आणि आवडल्यास कॉमेंटमध्ये मेसेज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.